मी भूजल तज्ञ अमुक्षित सर्वदे. विषय असा आहे की पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये अशी परिस्थिती होती की 10-12 बाया आणि कुठले तरी शेतकऱ्याच्या कामाला जात असे आणि मग कुठं तर गाई, म्हशी, शेळ्या असं त्यांच्या हातात दिसायचं आणि संध्याकाळी येताना असा डोक्यावर का नाही जळणारा भारा, हे चित्र गावाकडं कायमच नजरेला येत असं. कारण परिस्थिती अशी होती की प्रत्येक गावातल्या महिला प्रत्येक गावात कामाला जात होत्या. आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की द्राक्षीचं बागायत क्षेत्र जास्त झालेलं आहे आणि ह्या बागायत क्षेत्रामुळे एखादी आता ह्या गावातल्या महिला दुसऱ्या गावात कामाला, त्याच गावच्या महिला तिसऱ्या गावात कामाला, हे जाण्याचं काम ग्रुपनं ठरलेलं आहे. पण अशा परिस्थितीमध्ये महिला भरपूर गाडीमध्ये बसलेल्या असतात आणि जर 10 वाजता कामाला जायचं असेल एखाद्या महिलेला, तर त्या महिलेला सकाळी 8 वाजता गाडीत बसावं लागत होतं. आता 8ला गावात गाडीत बसल्यानंतर गावभर गाडी फिरते आणि काही महिला जमा करून साधारण 10 वाजता इथून गाव सोडल्यानंतर प्रवास 50 किलोमीटर अंतराचा असतो. आणि जर जवळची कामं घेतली तर त्या कामगाराला, कॉन्ट्रॅक्टरला परवडत नाही. त्यामुळे त्यांनी लांबची कामं घ्यायची ठरवलेली असतात. विषय असा आहे की त्या महिलेला सकाळी 2 तास अगोदर उठून 8च्या अगोदर उठून स्वयंपाक करावा लागतो. म्हणजे साधारण 6 वाजता उठल्यानंतर 6, 7, 8 आणि संध्याकाळी 8 वाजता यावं लागतं. कमीत कमी असा 16 तासाचा कष्ट करायची परिस्थिती त्या महिलेवर येते. आणि एका गाडीमध्ये 20-20, 22 महिला असतात. चुकून जर एखादं कुठं वाटेमध्ये ॲक्सिडेंट झाला, काय झालं, तर ती एका घरातली महिला 20 घराचं अंधार पडण्याची शक्यता असते. त्यामुळं त्या RTOनं त्यावर लक्ष केलं पाहिजे. आणि काम करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकांना काम करण्याची पद्धत किंवा किती वेळ काम केलं पाहिजे हे सगळं कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि ह्या महिला गाडीमध्ये जेवतात आणि प्रवास होत असताना इकडली कामं तिकडं, तिकडली कामं असं करून ह्यांनी फार विचार करायला पाहिजे की आपल्या गावातली, घरातली आणि नातेवाईक असतात, ते रोडवर प्रवास करत असतात आणि कोणीतरी ह्यांच्याकडे बघत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम गावावरती आणि त्या महिलेवरती आणि त्या कुटुंबावरती होतो. ह्याच्यामुळं मुलं शिकत असतात त्यांच्यावर होतो, कारण त्यांचं दुर्लक्ष होतं प्रत्येक गोष्टीवरती आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम घरावर, फॅमिलीवर होतो. तर ही गोष्ट नाही झाली पाहिजे. हा विषय महत्त्वाचा नाही झाली पाहिजे. ह्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वेळा लोकांना सांगतो, पण लोकांना कसं आहे, तुमचं बोलणं महत्त्वाचं नाही. साला परिस्थिती म्हणजे पैसा कोण देईल आणि आपल्याला कसं नियोजन होईल ह्याकडे माणसांचं जास्त लक्ष आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की आज परिस्थिती जी आहे, चालूची परिस्थिती जी आहे आता चालूची, ती एवढी बिकट झालेली आहे की तुम्हाला कष्ट करून मोठं होण्यापेक्षा तुमच्या मुलांना चांगलं शिकवा. IPS, PS अधिकारी करा, मोठमोठे कृषी अधिकारी वगैरे करा आणि मग तुम्ही मोठं व्हा. जास्त कष्ट केल्याने तुम्ही मोठं होणार नाही. कारण विषय असा आहे की तुमच्या मुलावरती लक्ष राहत नाही आणि ह्याचाच फायदा कॉन्ट्रॅक्टर लोकं बिशा करतात आणि बिशा करून एकत्रित पैसे जमा करून ते एका तारखेला पैसे करता बिशे असेल अशा बिशा करून ते पैसे बँकेत न जाता ते पैसे अनामात असे कसे मिळेल ह्याचा विचार करून ते कुठं तर 1,00,000-2 लाख आले की ते उडवून टाकतात. परत असे बिशासाठी काबाड कष्ट करतात आणि ह्या महिलांना रविवारी सुट्टी नाही. तर ह्याचा फायदा जास्त करून त्या कॉन्ट्रॅक्टदाराला होतो आणि कॉन्ट्रॅक्टदाराने हा विचार केला पाहिजे की आपली आई आहे, मुलं आहे, आपले परिवार आहे, तर इतर परिवारांना किती त्रास दिला पाहिजे. आणि असं नाही आहे ना, घटनेमध्ये असं तरतूद नाही आहे की 8 तासाच्या वर कष्ट केले नाही पाहिजे असे बाबासाहेबांनी कुठल्या कंपनी असतील या सगळ्यांना नियम लागू केलेत. परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हीही असा विचार करा की तुमचाही परिवार आहे आणि तुम्ही जास्त वेळ लोकांना शेतात काम करू देऊ नये. नियमात जे असेल ते काम करून घ्यावं आणि हे गाडीवाल्यांना उद्योग नसतील
तर त्यांनी गुड्स कॅरियरचं ट्रान्सपोर्ट वेगळं असतं आणि त्या गुड्स कॅरियरसाठी मालवाहू गाड्या वेगळ्या असतात, पॅसेंजरच्या गाड्या वेगळ्या असतात. आज परिस्थिती अशी झाली की एका गाडीमध्ये 5 सीटर 6 सीटर परमिशन आहे आणि त्यात एक जर जास्त बोलला तर RTO त्यांना अडवून त्यांच्यावर कारवाई करते. पण विशेष काय झालं आहे, काय RTOवाल्यांचे शेतं वगैरे भरपूर आहेत, अधिकाऱ्यांची शेत भरपूर आहेत. त्यामुळे त्यांना याच्यावर कारवाई करायची नाही आहे आणि खुलेआमात लोकांचा जास्त नुकसान होईल. तर ह्या देशामधले प्रत्येक माणूस आहे ना, की हळू देशामधली कष्ट करणारी लोकं आहेत ना, ते थांबले पाहिजेत आणि कष्ट किती प्रमाणात केलं पाहिजे हा विषय आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जो माणूस कष्ट करत होता, त्याला कमी मिळत होतं उत्पन्न. ते अशा परिस्थितीमध्ये जर किती मागचा जो काळ होता, की बायकोनी कष्ट करावं, नवऱ्याने कष्ट करावं आणि सगळ्यांनी कष्ट केलं असते, घरामध्ये ती कुठलीच गोष्ट पूर्तता मिळत नसते. तशी जर परिस्थिती आज ही जर उद्भवली गेली, तर मी एवढ्या वर्षापासून देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण नेमकं काय काम केलं? काय मजुरांसाठी काय उपाययोजना लावल्या? शेतकरीसाठी जर विषय बघायला गेला तर आज शेतकरी अडचणीत आहेत आणि त्या शेतकऱ्यांना विनाकारण नसताना गावातल्या महिला मिळत नाहीत ह्याच्यासाठी एका दिवसाला 1500-1500 रुपये असं भाडं जर त्यांना घालावं लागत असेल, तर कमीत कमी इथला शेतकरी, इथला मजूर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते शक्यतो आपल्या गावात कामं मिळतात आणि महिलांचा ग्रुप करून जे शेतकऱ्यांची कामं होरली झाली, हे कामं जर केली तर कदाचित तुम्ही वेळेत येचाल घरी आणि वेळेत जाचाल आणि ह्यामुळं आपल्या गावाचा विकास, आपल्या शेतकऱ्याचा विकास होतो. तर अशा परिस्थितीमुळं हा जो उद्योग काढलेला आहे, तो उद्योग माझ्या म्हणण्यानुसार हा बरोबर नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये महिलांचं जास्त कष्ट होतं आहे आणि विनाकारण त्यांना त्रास होतो आहे. हे थांबलं पाहिजे कुठं, एवढंच माझं बोलणं आहे. आणि हे सगळं थांबवण्यासाठी शेतकरी दादांनो तुम्ही फार विषय महत्त्वाचा घ्या. कारण 5 वाजल्यावर ह्या लोकांना तुमच्या बागेच्या बाहेर काढा आणि शक्यतो एकच कव्हर होत नसेल तर अनेक पिकं आहेत, वेगवेगळी ऊस आहे तुमच्याकडं आणि काहीतरी अशी वेगवेगळी पिकं घ्या. कारण आपणाला झेपतंय तेवढं सगळं नियोजन करा, नाहीतर विनाकारण लोकांना त्रास होईल असं माझा म्हणणं एवढंच आहे शेतकरी मित्रांनो. तर त्यातून तुम्ही यावर चांगलं लक्ष केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.